श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्रीराम सीतापते नमः. तू गेला शिवा निज भुवना, तरी मी आता बोलावू कवाणा. धाव धाव रे तरुणा धना, ब्रिदा पुले सत्य करी राम. समागत्य तिष्ठन्त माननंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या पांडुरंग परमात्म्याला, या ऋषिकेशाला द्रौपदी अडवते. हे देवा, तू तर गेलास निजधामाला. आजपर्यंत आम्हाला तुझी साथ होती. आजपर्यंत आम्हाला तू प्रसंगातून, प्रत्येक प्रसंगातून आम्हाला वाचवलंस. आणि पण तू बोलला होतास की ज्या वेळेला माझी आठवण कराल त्यावेळेला मी नक्की येईन. मग आता ते तुझं ब्रीद, ते तुझं वचन देवा भगवंता पाळ आता. अशी द्रौपदी अंतःकरणातून, आतल्या मनातून बोलते. ओढ बोलत नाही का. समोर दैत्य उभा होता, राजसभा होती. आणि मग द्रौपदी घाबरी जाणून धावून आला नारायण. ब्राह्मणाचे रूप धरून उभा राहिला धर्मापासी. बघा, स्वांगे उडी घाली. बघा, एका क्षणात भगवंतानी काय केलंय, त्या ब्राह्मणाचं वेश दिलंय, ब्राह्मणाचं रूप दिलंय. अंतःकरणातून म्हणजे हृदयातून जर कलवाला करून जर आपण भगवंताला नमस्कार केला ना, तर भगवंत त्या क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येईल. आपण जर मुलीचं लग्न जर दिला आणि जर कुठं जर कमतरता आली, तर एखादा दादा येतो, बाय काय तुला दादा तुम्हाला काय पाहिजे, आणि तो 50,000 मी देऊन, मग तोच भगवंत. कलियुगामध्ये जर आपल्या प्रसंगाला येऊन जर आपल्याला मदत करत असेल, तोच भगवंत. आणि ते भगवंतांनी काय केलंय, या ब्राह्मणाचं रूप दिलंय आणि या द्रौपदी मातेच्या हाकेला धावून आलाय. आणि मग पुढे द्विजा पुसे दैत्यासी, हे उभे का केले संन्यासी. दैत्य म्हणे ब्राह्मणासी, संग्राम यांची करणे आहे. आणि मग तो ब्राह्मण श्रेष्ठ त्या दानवाला विचारतोय, अरे बाबा तुम्ही या संन्यासाने इथे उभे का केलंस, याला इथं अडवून का ठेवलंस. आणि मग त्यावेळेला हा तालकेतू बोलतोय की मला यांच्याशी युद्ध करायचं आहे आणि युद्ध केल्याशिवाय मी यांना इथून जाऊन देणार नाही, असा तालकेतू बोलत असताना हे संन्यासी नव्हे तर जाण, हस्तनापुरींचे पंडू नंदन. यांनी माझा पिता मारिला जाण, तरी सुड घेईन तयांच. आणि मग देवरूपी त्या ब्राह्मणाला हा तालकेतू सांगतोय, तुम्ही अडवून ठेवलं म्हणताय, पण आम्ही अडवून का ठेवलंय की यांनी माझ्या वडिलांना मारलं. आणि मग त्या वडिलांचा जो मी काय करणार आहे की सूड घेणार आहे की माझ्या वडिलांना मारले म्हणून आता मी यांना मारेन, आणि म्हणून यांच्याशी मी युद्ध करण्याची भाषा करतोय आणि यांच्याशी युद्ध केल्याशिवाय मी यांना सोडणार नाही, असा हा देवाला सांगतोय. मग विप्रमणे 5 जणांशी कारे न युद्ध करायासी. ते म्हणते आम्ही संन्यासी, आता दैत्याशी शरण आलो. आणि मग देव भगवंत विचारतात, हा ब्राह्मण श्रेष्ठ विचारतोय, अरे बाबा मग हा युद्धाची भाषा करतोय, मग तुम्ही याच्याशी युद्ध का करत नाही, याच्याशी युद्ध का करत नाही. आणि मग त्यावेळेला ऐसे ऐकून त्यांच्या बोला, विप्रमणे तालके ताला. हिराया तू शरणांगतला, मारू कैसे पाहतोसी. आणि मग इथे सांगतात की पांडव सांगतात की आम्ही याला शरण गेलो, आम्ही याच्याकडे शरण आलो, शरणांगताला हा कसा मारणार कसा. आणि त्यावेळेला भगवंत बोलतात, अरे तुला तर शरण आले ते, मग तू याला कसा मारतोस. हा भगवंत रूपी ब्राह्मण प्रश्न करतोय की याला तू कसा मारू कसा, तुला शरण आलेत ते. आणि मग भगवंत पुढे दाखले देतात, पूर्वी राजा शिबी नामक, त्याशी शरण झाला कपोतक. म्हणून या पुले मांस देख, तरी दिघाले ससाण्यासी. अरे राजा, तुला माहिती आहे मागची उदाहरणं आठव राजा, की शिबी राजा होता, त्यांनी स्वतःच्या मांडीचं मांस कापून त्या ससाण्याला दिलं. इंद्राणी आणि अग्नीनी ससाण्याचं आणि कबुतराचं रूप धरून आलंय, आणि कबूतर त्याच्या आश्रयाला आलाय बलीच्या. आणि बलीकडे तो ससाना मागतोय की माझी शिकार आहे. आणि त्यावेळेला बलीराजा सांगतोय की मला शरण आला, मी तुला देणार नाही, हा कवत मला शरण आलाय. आणि मग शरण मी कसं. आणि त्यावेळेला तो ससाना बोलतोय, मग तू शरण आणायला देत नाही ना, मग तू मला काहीतरी, मला भूक लागले, माझी सोय कर. मग तुझी काय सोय करणार, मग तुझं मांस दे मला. आणि त्यावेळेला या बळीराजाने मांडीचं मांस कापून
त्या कबुताच्या वजनाएवढं देईन असं कबूल केलं. आणि त्यावेळेला मांस कापताना डावाडोला रडतोय बळीराजाचा. आणि हा ससानं त्याला प्रश्न करतोय, अरे राजा, दान देताना डोळ्यातून पाणी येता कामा नये, याचा अर्थ तुला दुःख वाटतोय. आणि त्यावेळेला बळीराजा मार्मिक उत्तर देतोय, ससाण्याला उत्तर देतोय, अरे मी दान देतोय, माझा उजवा मांडीचा मी मांस कापून देत असताना माझी डावी मांडी डोला का रडतोय माझा, की डावी मांडी सुद्धा बोलतोय की मी कामी आलो असतो तर म्हणून तिला दुःख वाटतंय. म्हणजे उजव्या मांडीला सुख आलंय आणि मला माझी मांडी, या मांडीचा जर मांस आला असता तर. आणि त्यावेळेला संपूर्ण बळीराजा त्या तराजूत बसतोय आणि स्वतःला पूर्ण स्वतःचा देह द्यायला त्या ससाला तयार होते. असे राजे होते, शरणाला मरत देत. आणि तू काय करतोस चालके तू, असा इथे भगवंत रूपी ब्राह्मण बोलत आहे. या परी राजे पृथ्वींत आजपर्यंत झाले बहुत, तुझा म्हणते शरणांगत तरी सर्वथा अनाथ मारून कोरा. अरे तुला माहितीये की आजपर्यंत राजा हरिश्चंद्र ताणामध्ये स्त्रियाला सांगू ना हे कसे गेले, स्वतःचा मूळ सुद्धा कापून पचवून दिला रे सांगून. स्वतःच्या मुलाला रात्रभर घेऊन ताणामध्ये फिरत होती, माझ्या मुलाला अग्नी द्या, माझ्या मुलाला अग्नी द्या. आणि त्यावेळेला बाप डोम असताना सुद्धा बाप बोलतोय, वारभर सवाद कपडा दिल्याशिवाय, शेरवर शिधा दिल्याशिवाय मी तुझ्या मुलाला जाऊ. म्हणजे कसे राजे कसे होते. आणि त्यावेळेला असे राजे असताना ते तारामध्ये त्या मुलाला वनवन फिरत असताना तरी सुद्धा तिच्या नवऱ्याने स्वतः डोम असताना तिला अग्नी दिली नाही रे. आणि एवढे राजांचे दाखले असताना तू काय करतोस, असा भगवंत रूपी ब्राह्मण त्या तालुक्यात तुला बोलत आहे. जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा न घेतले सुडाते, आता अडवणी संन्याशांते संग्राम करा म्हणसे तू. अरे राजा, ज्या वेळेला त्यांचं राज्य होतं मग त्यावेळेला तू कुठं झोपला होतास, भेडारका लपला होतास, त्यावेळेला का नाही तुम्ही सूड घेतला. मग त्यांचं राज्य त्याला जाऊन तिने मारायचा होतास ना. तुझ्या जर दम होता, तुझ्या जर आता यांच्या आता शस्त्र नाही, आयुध नाही, काय नाही, आणि तुझ्याकडे आलेत ते म्हणून तू अनायसे आलेत म्हणून त्याला मारण्याची भाषा करतो. ही कुठली नीती आहे. तुला मी दाखले दिलेत ना पूर्वीच्या, मग त्यांना कालिमा पासतील ना. आपल्या वडिलांनी काय केलंय तर ते मुलांनी तसंच वडिलांना करावं ना. वडिलांनी जर दान दिलं असेल तर मुलगा थोडा एक खालीचा वाटा देऊन तर त्यांनी दान करावं. हा शास्त्रनीती सांगतोय. मग तुझे वडील कसे होते, तुझे पूर्वज कसे होते, आणि पूर्वीचे राजे कसे वाजे. तू तर या सार्वभौम राजा आहेस, मग राजाचं कर्तव्य काय, शरण आलेला मरण देणं नाही, त्याला माफी देणं, त्याला अभय देणं हे राजाचं कर्तव्य आहे, असा देवरूपी ब्राह्मण बोलतोय. येण्या तुझी अपकीर्ती पृथ्वी भरी होईल निश्चिती, म्हणतील संन्यासियांप्रती अडवून मारिले. अरे राजा, या मुलं तुझी काय होणार, अपकीर्ती होईल की हा एक असा राजा होऊन गेला, त्यांनी संन्यासाला अडवून मारलं. आणि मग हे तुला जमेल, तुझ्या जगामध्ये तुझी कीर्ती राहून जाईल अशी, असं देव बोलत आहे. हे दैत्यासी मानले वचन म्हणे हे पांचाई सोडीना, परी होया स्त्रिये लागून न देई जाण सर्व थारा. आणि मग हे त्या दैत्याला मानलं आणि मग दैत्य बोलते मी या पाचांना सोडीन, पण यांची स्त्री काय देणार नाही. मला शेवटला असुर वृत्ती, ती असुर वृत्तीच बरोबर आहे ना. आणि मग तेव्हा द्विज बोले काया, हे का प्रत्यक्ष विघ्न आहे, त्या दुनाचे पेखणे पाहे ठाऊक असे तीन लोकी. आणि मग इथे देवरूपी ब्राह्मण अरे चालके तू काय भाषा काय करतोस तू, या 5 जणांना सोडून बोलतोस, त्याच्या स्त्रीला ठेवून. तुला माहिती आहे त्याने त्या कुरुक्षेत्रावर कसं युद्ध केलंय. आजपर्यंत तू लपून बसला होतास ना, मग आजपर्यंत तुझ्यात जर दम होता तो का नाही गेला त्याला मारायला. मग त्याने जर आता शस्त्र जर उचललं तर तुझ्या अवस्था काय करील. आठव ना तो कुरुक्षेत्राचा प्रसंग, तुझ्या वडिलांना मारलाय तो. मग त्यावेळेला तू त्याचा मुलगा होता, मग का नाही गेला तिथे लढाई करायला. मग आता का, मग आता जर त्यांनी जर शस्त्र उचललं तर तुझी अवस्था काय करील, असा इथे देवरूपी ब्राह्मण बोलत आहे. हे तू न विचारी काही, हे आले यशवग्याचा घेई, मग दैत्यनाथे सोडली पाही साही जणे तत्काळ. आणि मग या भगवंताच्या वाक्यावर त्यांनी काय केलंय, त्या तालुक्यातून यांना पांडवांना
त्यांनी तिथून सोडलेले आहेत. आणि मग अदृश्य झाल्यानंतर पांडव क्रमिती पुढील पंथ तवारणयुक्त एक पर्वत महाविस्तीर्ण देखील. आणि अशा प्रकारे ते भगवंत अंतर्धान पावलेत आणि पांडव आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. आणि पुढच्या प्रवासाला जात असताना पुन्हा असा भव्य असा एक वन पाहिलाय, हा जंगल पाहायला लागलाय. आणि मग 32 योजने उंच जाणं आणि 96 गावे विस्तीर्ण वरी नाना वृक्ष महान पक्षी श्वापदे भयानक. 32 योजने दूर असा हा प्रवास पुढचा आहे. आणि तो प्रवास करत असताना 96 गावं बसतील असा एका गावामध्ये, असा आपला गडप गाव आहे, अशी 96 गावं बसावीत असा हा विस्तीर्ण हा जंगल तिथे जाणार लागलेला आहे. तया देखोनी पर्वतासी आश्चर्य झाले पांडवांशी तवा तेथे द्रौपदी सतीसी पांडव चुकले सती. आणि मग ते असे विशाल असं वन पाहिलं आणि विशाल असं पर्वतरांगा पाहिल्या. आणि त्या पर्वतरांगा पाहत असताना आणि त्यांच्या मनाला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी पर्वत, एवढी मोठे वृक्ष, आणि मग असे करताना एवढ्यात काय झालंय, द्रौपदी सती चुकलेली आहे. पुढे पांडव निघून जाती, मागे राहिली द्रौपदी सती एकटी पडली घोर पर्वती नसे सांगाती कोणीही. आणि अशा प्रकारे ते द्रौपदी माता रस्ता चुकले. आणि रस्ता चुकल्यानंतर पांडव पुढे गेले. आणि मग त्या घोर वनामध्ये द्रौपदी आता इथे कशी एकटी राहिलेली. द्रौपदी होऊन अति भ्रमित वना माझी असे फिरत ऐसे देखोनी तालकेत दैत्या थोर आनंदला. आणि मग आता ते राज्य जो परिसर जो होता तो तालुक्याचा होता. आणि त्यावेळेला द्रौपदी सती चुकली. ही वनात एकटी फिरते हे पाहिल्याबरोबर याच्यावर नजर कोणाची तालुक्याची पडली. आणि तालुक्याची पडल्यानंतर तालुक्याच्या मनाला आनंद झाला. अरे मला जे हवं होतं ते मिळालं आता, असा त्याचा उल्हास त्याला झाला. आणि मग पुढे म्हणे आज हा कल्पित मदसी लाभ झाला प्राप्त निर्णयाचे पांडव कांत काय झाले सती. अरे बाबा मग माझ्या मनात कल्पना आम्ही कल्पित असा अचानक जर रस्त्यात चालताना एखादा पाकिट भेटला मजा वाटतं ना, पण तो उपयोगी येत नाही हो आपल्या. हा आणि मग बघा आपण जर सोन्याची दोस्ती करायला गेलो तर तो जीव घेतोय, तर आता तो जीवच घेईल का 1 लाख रुपये झाला अक्षराला. आणि मग आता काय अकल्पित मला होता लाभ भेटलाय की माझ्या मनात जे होतं ते भेटलं. आणि मग पांडवांचं काहीतरी झालं असेल असा हा मनात बोलतोय. अरण्या माझी असं ताण फिरत सिंहादिकी भक्षीला निश्चित की क्षुधा तृषेने होऊन व्याप्त पावले अंत. असा हा भयंकर जंगल आहे. या जंगलामध्ये अनेक स्वापदे आहेत. त्याच्यामध्ये वन्य स्वापदाने यांना काय केलं असेल, भक्षण केलं असेल. किंवा यांना या जंगलामध्ये अन्न पाणी काय भेटला नसेल, त्या सुधेने ते काय मेले असतील. आणि मग ही वनवन एकटी द्रौपदी फिरते. आता अनायशी मला काय झालाय, लाभ झालाय असा तालकेतू बोलत आहे. असो आपणही कामिनी अवचित प्राप्त झाली कानानी म्हणून येसी शीघ्र घेऊन जावे सदनी आपुल्या. आणि मग आता विचार करतोय मला आपण या पांडवांचा कशाला व्यर्थ विचार करूया. अचानक आपल्याला आता हे श्रीधन भेटलंय, आता आपण हिला आपल्या काय करूया, आपल्या सदनाला आपल्या घरी घेऊन जाऊया असा हा मनात विचार करतोय. ऐसा करुण मनी विचार ती अशी घेऊन गेला सूर इकडे काननी पंडू कुमर वाट पाहती द्रौपदीची. आणि हा त्या तालुक्याने विचार केला आणि तो द्रौपदी घेऊन गेला. आणि इकडे पांडव काय करतात, द्रौपदीला शोधतात, मागे पुढे पाहतात द्रौपदी आहे कुठं, तिचा शोध घेतात. आणि मग एका मुहूर्तापर्यंत जाणं वाट पाहती पंडुनंदन परी न येई द्रौपदी म्हणून विचार करीती सर्व हिरा. आणि 1 मुहूर्त पर्यंत ते वाट पाहिली. म्हणजे आपण साधारणतः 1 मुहूर्त म्हणजे आपण दिवसाचे मुहूर्त 4 असतात बरोबर ना. मग आपण 12 तासाचे जर विभाग केले तर 3 तासाचा एक मुहूर्त होतोय. आणि तो 1 मुहूर्त काही वाट पाहिली, 3 तास चुकले असेल येईल. आणि 1 मुहूर्त निघून गेलाय, टळून गेलाय. आणि तरी पण ती काय येत नाही. आणि मग पुढे चरण चालीन चालतान भागली की वृक्ष छायेसे असे बैसाली किंवा सिंहादिकीन होय भक्षिली हे काहीच समजेना. आणि विचार करतात पांडव विचार करतात की खरोखर या जंगलामध्ये जी या कोमळ बघा एवढी मोठी राजाची राणी असताना आज ती जंगलामध्ये पाय अडत चालते, मग तिथे दमले असेल
थकली असेल आणि मग ती दमून कुठेतरी बसली असेल किंवा तिचं काय बरं वाईट झालं नसेल, अशा मनामध्ये शंका यायला लागल्या. आणि मग आता करावे तरी काही ऐसे बोलणी लवलाही, सर्व ही बंधुते समयी चालिले तियेच्या शोधार्थ राम. आणि मग विचार करतात की आता आपण काय करावं, आणि मग तिचा आपण शोध घ्यावा असं मनात विचार करतात. आणि मग तिचा शोध घ्यायला लागलेत. घाबरेपणी कोंडूसुता वना माझी तियेशी शोधित, परी कोट्यांची न होय प्राप्त झाला कांत सर्वांशी. आणि मग प्रत्येकाला दुःख वाटलं की आई शोध घेतला पण ही द्रौपदी माता काय कुठे यांना सापडली नाही. आणि मग आता एकमेका आकांत मांडल्या त्याही की आमची पत्नी कुठे गेली असा हे शोक करतात. चिंता वर्तली बंधूंशी तव धर्म म्हणे की तयांशी, बारे तुम्ही द्रौपदीशी कोठे आज विसरले. अरे आजपर्यंत आपल्याबरोबर असणारी द्रौपदी आपण मागे पुढे करून तिला चालत नेले द्रौपदीला, आज तुम्ही मागे कशी ठेवलीत रे. आणि आज ते कुठे असेल काय असेल हा भावंडांना प्रश्न धर्मराजा करतोय. जेव्हा संकट पडे आम्हांशी तेव्हा ती बोलाविता कृष्णाशी, नानाविध महाविघ्नांशी समूळ नाश केला ती. आणि ज्या ज्या वेळेला आपल्यावर प्रसंग आलं त्या त्या वेळेला त्यांनी त्या भगवंत ऋषिकेशाला आळवावं आणि आपल्याला संकटातून त्यांनी बाहेर काढलं. आणि आज आपली संकट मोचनी जी द्रौपदी होती तिलाच तुम्ही कुठं हरवलात रे असा हा धर्मराजा आपल्या भावंडांना प्रश्न करतोय. आम्ही हरपिला पण तेने चिंतिला नारायण, आपुलीला जर राखोन आम्हान पाचांशी सोडविले. अरे ज्या वेळेला आम्ही कौरव पांडवांनी आम्ही सोंगट्याचा पट खेळलो, दूत खेळलो, त्यावेळेला आम्ही हारलो. आम्ही राज्याला हारलो, आम्हाला अधिकार नसताना सुद्धा. आता जेव्हा एखादा म्हणून हारल्यानंतर त्याला काय अधिकार घरातली वस्तू द्यायला. आणि ते धर्मराजा स्वतः हारलाय आणि सुद्धा पत्नीला त्यांनी पणाला लावली. आणि त्यावेळेला तिने त्या भगवंताला हरवलं, स्वतः दूध खेळली. आणि त्या दुधामध्ये तिने ऐश्वर्य मागितलं असतं पण तिने काय मागितलं, पांडव मागितलं. आणि त्यावेळेला आम्हाला तिने आमची मान खाली गेली होती, तिने आमची मान वरती केली. अशी ही द्रौपदी प्रत्येक गुणामध्ये गुणसंपन्न, प्रत्येक वेळेला तिच्या हाकेला भगवंत धावणारा, ऋषिकेश धावणारा. आणि आज ते आमचं रत्न काय केलं, हरपलंय. सुदेने पिढील वनवासी तै स्थाली मागितली सूर्यासी, सत्व ढावया आले ऋषी तिने ते वेळी आश्वासी. आणि ज्या वेळेला आम्ही वनामध्ये होतो, वनवास करत होतो, त्यावेळेला सुद्धा आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण मिळत. त्यावेळेला तिने त्या सूर्यनारायणाला हलवावं आणि त्या सूर्यनारायणाने एक थाळी द्यावी आणि त्या थाळीतून आम्हाला दिवसभर पुरेल जेवण द्यावं. एवढं हिने काम केलं, एवढं आमच्याकडे हिने केलं आणि हेच रत्न आज हडपलंय असं इथे पांडव दुःख करत आहे. किती आठवतीचे गुण काय एकनाच बोलवे वचन, सर्व निस्तारलो तिचे ना रत्न हरवी. आणि अशा प्रकारे म्हणजे किती त्या काय आठवू की ज्या ज्या वेळेला 60,000 ऋषी सुद्धा जेवायला आले त्यावेळेला सुद्धा त्यांनी काय केले, त्या भगवंताला हलवलंय. भगवंताने येऊन त्या ऋषींना नदीवर जेवण दिलंय. भगवंतानी एक शीताचा दाना खाला, एक शीत भाताचा शीत खालाय आणि भाताचा शीत खाऊन तृप्तीचा ढेकर दिलाय. आज कथानक सांगायला वेळ नाही आपल्याकडे ताई. आणि तो तृप्तीचा ढेकर दिलाय आणि ते ब्राह्मण सुद्धा आंघोळ करतानाच नदीच्या पात्रात जेवून तृप्त व्हावं एवढं हिचं सामर्थ्य. आणि आज हे आमचं रत्न हरपलंय. धर्म म्हणे सदेवासी बातू प्रश्न पाहे द्रौपदीशी, तव तो पाहुनी ज्योतिषी म्हणे द्रौपदी नेली तालके. बघा हे 5 पांडव जे होते हे प्रत्येक 5 विभूतीने नटलेले होते. त्याच्यामध्ये सदैव जो असा होता की त्याला भविष्य कळत होता. आणि मग त्या सदैवाला प्रश्न केला की बाबा रे की तुझं आता भविष्य काढ, की द्रौपदी कुठे आहे. शुद्धी लागली पांडवांशी मग धर्म म्हणे भीमासी, झडक करी घेऊन ये द्रौपदीशी न करी घात तालके. हे सदैवाने आपले भविष्यवाणी काढल्याने सांगितला दादा की द्रौपदीला तालकेत नेली. आणि मग त्यावेळेला धर्माने काय केलं, भीमाला सांगितलं आता भीमा तुझं काम आहे, जा
द्रौपदीला घेऊन ये. पण द्रौपदीला घेऊन येताना एक मी तुला सांगतो की तालुक्याला ते केसाला सुद्धा कालकोजीला धक्का लागता कामा नये अशी घेऊन ये. जरी मारशी तालकेता लागून तरी माते कुंतीची असियाण ऐसे ऐकोनी भीमसेन दादा घेऊन धावीन. सांगितलं की ते द्रौपदीला तू घेऊन ये पण तालकी तुला मारायचं नाही. का? भीम कसा होता? अफाट ताकदीचा होता. तो क्षणाच्या तालुक्यात त्याला मारू शकत होता. पण सांगितलं जर मारशील तर तुला आईची शपथ आहे. आम्ही सुद्धा आईची शपथा घेतोय, उद्या मोडतोय, बरोबर की नाही. आणि मग सांगितलं की तुला आईची शपथ आहे की तू आईची शपथ की तू द्रौपदीला घेऊन ये पण तालुक्याला मारू नकोस. आणि मग पुढे इकडे दैत्य म्हणे सैन्यासी आगामी घेऊन आला द्रौपदीशी. जरी पांडवाले धावण्यासी तरी तुम्ही असावे सावध. अरे मग इथेच आलं की तू सांगतोय आपल्या सैन्याला अरे बाबा रे मी द्रौपदीला घेऊन आलोय पण जर पांडव जर हिच्या शोधाला आलं तर त्यांना तुम्ही इथंच अडवून धरा आणि मी द्रौपदीला घेऊन आपल्या सदनाला चाललोय. असे बोलून या तालकेता गेला असे स्वनगरा प्रात. तवा भीमसेने येऊन धावत हांक दिघली सिंहनादे. आणि मग अशा प्रकारे तालकेतू या होता सेवकांना त्याच्या बोललाय आणि आपल्या स्वतःच्या नगरात गेलाय. आणि इकडे सिंह गर्जना करत मग भीमदादा आलाय. आणि मग पुढे तेने कडाडिले सर्व आकाश दचक पडला त्या दैत्यास. पळ सुटला नगरस्थांस म्हणती विघ्न उदेले. आणि मग हा फाड ताकदीचा भीमदादा एकदम कसा आलाय? सिंहनाद गर्जना करत आलाय. आणि त्यावेळी या दैत्यांना या दानवांना दचक सुटला आता आपला खरं नाही. आणि मग सकाळां झाले एकमेया तव भीम तया मारित चालाला. तई देखोनी दैत्य भार उठला 7 अक्षभिनी भीमावर. आणि मग त्या दैत्याला माहिती होतं की आपण या भीमाच्या ताकदीपुढं आपला काही निभाव चालला नाही. आणि मग त्या भीमा त्या दैत्याने काय केलाय असे गोळा झाले 10-10 5 100 200 लोक म्हणजे एकत्र आले आणि ते भीमावर धावून यायला लागले. पण भीम काय करायचा? सहज गती असा गदा फिरवायचा आणि त्यांना काय करायचा? छेंदामाला मेंदा करायचा. आणि असे करता करता या भीमसेनावर 7 अक्षरी सैन्य उठले आले चालून आलेले आहेत. आणि मग भीम एकला दैत्य बहुत संग्राम होत अद्भुत. गदा भोवंडी कुंती सूत अनिवार दैत्यांवरी. आपण जर नालावर जर गेलो आणि एकीने जर तोंड उघडला तर त्या 100 बायकांना गप बसवतो, बरोबर की नाही. पण इथं प्रसंग कसा आहे की एकटा भीम आणि 7 अक्षरी सैन्य कसा प्रसंग बघायला मजा आली असेल की नाही. ही एकटा लढतोय 7 अक्षरी सैन्याबरोबर. आणि हा अद्भुत प्रसंग ग्रंथकर्ता सांगतोय की काय तिथला म्हणजे प्रसंग कसा असेल की एकटा भीम लढतोय आणि 7 अक्षरी सैन्याच्या चालला आणि तो प्रसंग कसा डोळ्याला दिसत असेल. अत्यावेशे आणून गदा महावीरांचा करी चेंदा कित्यकांच्या मोडुनी पादान भूमीवरी पाडिले राम. अशा प्रकारे बघा या भीमसेनाने गदा फिरवावी आणि कोणाचे किती जणांच्या मांड्या तोडाव्यात, किती जणांचे पाय मोडावेत, किती जणांचे डोकी जशी मटकं फुटावे तसं गदा मारली की फास्कन त्यांचा डोका फुटला. अशा प्रकारे कमी काय तिथला तो प्रसंग असा एक थोडक्यात पण नामदेवाने एवढा विस्तृत आपला झाला 2 ओवीमध्ये पण एवढा प्रसंग झाला की पूर्ण युद्ध पाहिल्यासारखं वाटतोय. सागरी सनी सनी धप पद सारी धनी धप गप धनी धप ग गम पद पम गरे सा. जपिया मना रसिया रसिया तन मना धनरो छावर करो. तर या भैरवी रागातून शेवटच्या ओव्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करतोय. पण मगाशी सांगायचं राहून गेलं. आज कालच अनंत भाऊंनी फोन केला. माझे परममित्र भावाप्रमाणे मला आहेत. कधी कोणत्याही प्रकारात म्हणजे सहकार्याची भूमिका त्यांच्याकडे अगदी जवळून असते माझ्यासाठी. आणि कालच त्यांनी फोन केला, भाऊ आपल्याला सण असा आहे, माझ्या साडूचे वडील वारले. मग लक्षात आलं ते. म्हटलं त्यांचे ते मेहुणे आहेत 2. मग ते 2 मी कोणतरी फोन करेल. तेवढी कशी आवड कशी सवड त्याप्रमाणे आपल्याला ते भेटतो नाही. पण अनंत आज या ठिकाणी श्री अनंत अंबाजी पाटील या भाऊंच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी
अध्याय मला वाचनाची सेवा मिळते. त्याबद्दल मी अनंत भाऊंचं प्रथम आणि या परिवाराचं तवरकर परिवाराचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आणि बघा खरोखर तुम्हाला सांगतो आम्ही भरपूर ठिकाणी जातो, काळेश्रीपर्यंत आमटेपर्यंत. भाऊ मला जेव्हा भावाप्रमाणे हे सुद्धा भेटले जगदीश भाऊ. पण गेल्यानंतर तिथे अगदी 4-5च टोळं फक्त श्रवणाला असतात. बाकी सर्व काही ठिकाणी बघतो तो दुसराच अध्याय चालू असतो. 150-200 माणसं असतात, काही उपयोग नसतं. बघा आपल्यासोबत हेच जाणार आहे, बाकी काही जाणार नाही. म्हणून तर म्हटलं स्वर्गींची अमर इच्छा की देवा मृत्यू लोके आम्हा जन्म होणं. कशासाठी आज बघा ना इथे श्रोतेजण एवढे आहेत ना. आणि खरोखर अलक्षाशी लाविता लक्ष श्रोते जन हो तुम्ही परम दक्ष आहात. परंतु तुमचं नसेल, परंतु आमचं आहे. भाड्याला कडे लक्ष का तर आम्हाला या ठिकाणी मर्यादा आहे. आणि त्या भाऊंनी कालच सांगितलं तुम्हाला उद्या काय पण यायला लागेल. त्यांना सवड नव्हती, म्हणजे उद्या जाऊया हे म्हणाले. नाशिकला जाणार आहोत. नाही तुम्ही आजच उद्याच काहीतरी प्रयत्न करा. म्हणजे भाऊंनी आमच्या विनंतीला मान देऊन दोघांच्या त्यांनी सुद्धा येण्याचं ठरवलं. आणि या ठिकाणी आज वैकुंठवासी म्हणजे हरिश्चंद्र तवरकर भाऊ माझी बहीणच आहे ती. आणि हे अनंतात विलीन झालेत. हे लोकातून परलोकात गेले. खूप चांगली व्यक्ती होती. सांगितलं ना मागाशी आमच्यावर त्या दिवशी त्यांच्या काकसासूच्या नट्याला होत्या. म्हणजे अशा प्रकारे कोणाचं काही सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी जे श्रोतीजन आहेत ना खरोखरच परम दक्ष आहेत. आणि खरोखर श्रवण नवविधा भक्तीमध्ये समर्थांनी काय सांगितले की सर्वात श्रेष्ठ भक्ती कुठली असेल तर श्रवणी भक्ती. आणि या ठिकाणी आपण श्रोतेजन एवढे परमदक्ष आहात. खरोखर सर्व मी श्रोत्यांचे या ठिकाणी आभार मानतो. म्हणूनच म्हणते धन्याजी दिन धन्याजी दिन दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे. धन्याजी दिन धन्याजी दिन दर्शन झाले संतांचे. या योगाने तुमचं खरोखरच दर्शन झालं. आम्ही दोघे खरोखर आम्ही भाग्यवान समजतो. अनंत भाऊंच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांनी बोलवलं. खूप चांगलं आहे. आणि बघा आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायातील अनुयायी असतीलच. इथे सुद्धा वारकरी संप्रदायातील अनुयायी त्यांच्यासाठी विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचे भार दिंड्या पताकांचे भार अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. आपल्या डॉक्टर मौजामध्ये कोणतं पाडायचं प्रभू रामचंद्रांचं ते मंदिर आहे ते हां मग महाराजांनी सांगितलं की म्हणजे तिच्यामुळे म्हणा किंवा कैकेमुळे मातेमुळे म्हणा पण त्यांना राज्य कोणाला द्यायचं होतं भारताला म्हणा. पण त्यांनी सांगितलं तुला वनवास भोगावा लागेल 14 वर्षाचा वनवास भोगावा लागेल. ठीक आहे 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी अयोध्येहून प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. आणि त्यांचा हा कोण आहे प्रधान सुमंत नावाचा प्रधान आहे. आणि त्यांनी तो घेऊन गेलेला आहे. आणि अज्ञातवासामध्ये प्रभू रामचंद्रांना त्या सुमंताने पोच केले. आणि शेवटी त्याने प्रभू रामचंद्रांना प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर नमस्कार केला. सांगितलं प्रभू आता मी वडिलांना ताता म्हणजे वडील त्या वडिलांना काय सांगेल. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले शेवटी करिता नम्र प्रणाम शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले तू के मज श्रीराम बोलले तू के मज श्रीराम. सुमंत बोलतो अयोध्ये सदा परत सुमंता अयोध्ये सदा परत सुमंता कुशल आमुचे कथुनी ताता कुशल आमुचे कथुनी ताता तात चरण ते वंदनीय रे शततीर्थांचे धाम बोलले तू के मज श्रीराम बोलले तू के मज श्रीराम. किती एकांची प्रदा प्रहारे कुष्मांडवत कोडिली शिरे
एका मेदिनी एक सरे आपटुनिया मारे तसे. आणि अशा प्रकारे भीमदादा किती या सैन्याला कसं जसं मडकं फोडावं त्याप्रमाणे यांची काय करायला त्यांची शिरं फोडत आहे. आणि हा धर्माळ अशा प्रकारे भीमदादा पुढे चाललेला आहे. ऐसा देखुनी भीमाचा मार रणी दैत्या न धरवे धीर. तीन अक्षविणी मासुर एके वेळी मारिले. आणि अशा प्रकारे त्या दैत्यांना सुद्धा या भीमदादाच्या अंगावर आलेत बघा. आणि मग भीमदादाने काय केलं, सपाटा घेतलाय. 3 अक्षौहिणी सैन्य अशा एका झटक्यात त्यांनी मारून तिथे टाकलेले आहेत. आणि मग पुढे रणकंदना झाले थोर दैत्यांचा मोडला सैन्य भार. शोणिताचा चालला पुर भयंकर ते समयी. आणि अशा प्रकारे तिथे रणकंद म्हणजे असा युद्ध झालाय, रणसंग्राम झालाय. आणि रणसंग्रामामध्ये रक्ताचा तिथे काय झालाय, पूर पाठ वाहत आहेत. आणि असे असंख्य तिथे रक्तरंजित असे खारोल्यात हे दैत्य पडलेले आहेत. आणि मग ऐसे देखून दैत्य पळाले एक आडा माझी पडिले. जीव घेऊनी एक गेले एक निघाले गिरी कपाटी. आणि अशा प्रकारे आता इथे भीमदादाने काय केलंय, या दैत्यांना मारण्याचा सपाटा दिलाय. आणि सपाटा दिल्यानंतर काय केलंय, कोण पळतोय की आता आपला जीव वाचवतोय, कोण विहिरीत पडतोय, कोण नदीच्या पात्रात पडतोय, कोण दरीमध्ये पडतोय. की प्रत्येकाला जीव हे दैत्य काय काय वाचवत आहे की आता हा भीम आम्हाला काय सोडणार नाही. आणि प्रत्येकाला जीव वाचवते दैत्य पळत सुटलेले आहे. आकांत झाला नगरांत भीम क्रोधे असे धावत. ते देखून तालके तू पळत खांदी घेऊन द्रौपदी. आणि अशा प्रकारे या दैत्यांमध्ये काय झालाय, आकांत झालाय. दैत्य सैरावेळा पळत आहेत. आणि पाहतो तर काय, हा तालकेतू समोर दिसतोय आणि खांद्यावर द्रौपदी मातेला त्याने घेतलेला आहे. आणि तो पळत चाललेला आहे. आणि मग तया देखून भीमसेन धावे हस्ती गदा घेऊन. तव द्रौपदीशी मार्गीन टाकून दैत्य पळाला तालके. आणि हे तालकेतू द्रौपदीला नेतोय हे पाहिल्याबरोबर हे भीमाच्या दृष्टीला पडलंय. आणि भीमाच्या दृष्टीला पडलं, भीम त्याच्या मागे धावत चालला. आणि त्यावेळेला त्या तालकेतूने काय केलंय, द्रौपदी मातेला तिथेच खाली टाकली, सोडली. आणि हा पळून गेलेला आहे. धर्माची पाळली आण म्हणून दैत्याचा राखीला प्राण. मग द्रौपदी कारणे घेऊन आला भीम धर्मापाशी. बघा, धर्मराजाने जी आणभाग दिली होती भीमाला, ती आणभाग भीमाला दिली होती. आणि ती त्यांनी पाळली. आणि ती पाळली की आईची शपथ दिली होती की तू तालकेतूला काही करू नकोस. आणि ती धर्माची त्यांनी आण पाळली, शपथ पाळली. आणि भीमसेन काय केलाय, भीम हा धर्मापाशी उभा राहिलाय. तरी श्रोतेजन हो, आतापर्यंत केलेली सेवा खरोखर समाधान असं वाटलं की मंडळी कमी असेल पण ज्ञानी आहे, ऐकणारी आहे. समाधान वाटलं की आम्ही काय बोबडे बोललो, आजपर्यंत तुमच्यासमोर बोललो. कधी कुठेतरी शब्द लागला असेल की वाणीचा हा वाणी आहे आणि त्या एक शब्द जर चुकीचा गेला असेल तरी माय बाप हो, तो गोड मानून घ्या. पण जेवढं आम्हाला या ग्रंथाच्या रूपाने तुमच्यासमोर जे सांगता आलं किंवा सांगायचं वाटलं ते भगवंतांचे शब्द होते, ते तुम्हाला दिले. पण जर आमचा चुकून जर शब्द चुकीचा आला असेल तर तो आम्हाला द्या आणि मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. तरी पण आज दिलेली सेवा धन्यता वाटली की खरोखर एक आमच्या या घरातून हरिश्चंद्र राजाच गेला. सिंहाचा वाटा घेणारा हा आमचा दादा निघून गेलाय. मला फक्त मी त्याला चेहऱ्याने असा आठवतो की मसदला आल्यानंतर इठाबाई करत माझ्या आईला हाता मारून पुढे यायचे. पण घरी पाणी पिल्याशिवाय ते पुढे आले नाहीत एवढं मला आठवतंय. पण मामा कुठले होते हे मला माहित नव्हतं. बरोबर माहित नव्हतं. पण प्रेमाने हाक मारायचे, प्रेमाने बोलायचं.
हा बरेच वर्ष, मला वाटते 5-6 वर्षाचा त्यांचा सहवास होता का कधीतरी मसदला ते गेल्यानंतर त्यांची भेट व्हायची. मी फोटो पाहिल्याबरोबर त्यांना ओळखलं की दादा घरी यायचे. लक्षात आला. आणि त्यांच्या सेवेचा आज आम्हाला योग मिळाला. आणि खरोखर श्रोतेजन हो, तुम्हाला सुद्धा नमस्कार करून आता आपला ग्रंथ संपत आहे. जय भेटी झाले बंधूंशी, राया काय सांगू त्या सुखासी. पुढे कथा वर्तली कैसी, ते सांगेना मा विष्णुदास. आणि मग अशा प्रकारे द्रौपदीला घेऊन हा भीमदादा आलाय. आणि भीमदादा आल्यानंतर काय सांगू बाबा ग्रंथकार, काय राया काय सांगू या सुखाशी. बघा, एखाद्या जर आडल्या माणसाला दृष्टी आली तर त्याला किती आनंद वाटेल. एखाद्या जर गरीबाला जर सोन्याने भरलेला जर काहीतरी माठ भेटला तर त्याला किती आनंद वाटेल. पण एखाद्या माणसाला भूक लागली आणि त्याला जर जेवणाचा ताट भेटला तर त्याला किती आनंद वाटेल. मग दानामध्ये दान, श्रेष्ठ दान आताच्या कलियुगामध्ये अन्नदान आहे. आणि त्याच्याहून श्रेष्ठ दान असेल तर ते विद्यादान आहे. लक्षात आला. जे एखादा जर मुलगा जर शाळेत असेल तर त्याला पाठ्यपुस्तक तुम्ही द्या. एखाद्याची शिकवण्याची ऐकत नसेल तर त्याचं शिक्षण पूर्ण करा. एखाद्याचं घर जळत असेल त्याच्यावर रॉकेल ओतू नका, त्याच्यावर पाणी होता. एवढंच आज या ग्रंथातून आपल्याला सांगावं असं वाटतंय. आणि इथे आपला ग्रंथ संपतोय. इति श्रीमन् महाभारते स्वर्गारोहण कथा निरूपणं नाम चतुर्थोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. म्हणा पुण्डलीकवरदाहरिविठ्ठल पार्वतीपते महादेव सीताकांत स्मरण. जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. श्री पंडितनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. बजरंगबली की जय. मंगलमूर्ती मोरया सब संत की जय. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मृगुटीधर. कारण्य सिंधू भवदुःखारी तुझे शंभो मनकोणकारी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.